ट्रान्सलेशन मध्ये आपल्याला भाषांतर करताना टेन्स येणं खूप गरजेचं आहे. तर ट्रान्सलेशन मध्ये आपण वाक्य कुठल्या प्रकारचं आहे हे आधी महत्त्वाचं आहे आपल्याला, कारण वाक्याचा प्रकार आल्याशिवाय ते आपल्याला ट्रान्सलेट करता येणार नाही. आता हे जे वाक्य आहे, हे फळ खा, तर हे आज्ञार्थी वाक्य काय आहे? आज्ञार्थी वाक्य आहे. तर हे आज्ञार्थी वाक्य कशाने सुरू होतं? वर्बने सुरू, राईट. मग आता इथं खाण्याची आज्ञा आहे, खाणे, तर याला आपण ट्रान्सलेट करताना कोणत्या शब्दाने सुरू करायचे? खा या शब्दासाठी काय आहे? ईट. ईट. नंतर इथं सब्जेक्ट काय आहे? हे. म्हणजे त्याला आपण ईट दिस. आणि फळला काय शब्द येतो? फ्रूट. झालं ट्रान्सलेट. ईट दिस फ्रूट या पद्धतीने आपण ट्रान्सलेट केलं. आत्ता जा हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? आज्ञार्थीच आहे. जा असं म्हणून सांगितलं, आत्ता जा असं म्हणलेलं आहे. तर हे दोनच अक्षर आहेत, तर त्याचे ट्रान्सलेशन कसं होईल? आज्ञार्थी वाक्यासाठी सुरुवात क्रियापदाने करायची. कशाने करायची? क्रियापद. क्रियापद काय आहे आत्ता जा मध्ये? जा. जा साठी शब्द गो आणि आत्ता साठी नाऊ. म्हणजे याचं काय होईल? गो नाऊ. आता तो विद्यार्थी आहे, हे एक असर्टिव्ह सेंटेन्स आहे. कोणतं सेंटेन्स आहे? असर्टिव्ह सेंटेन्सची सुरुवात कर्त्याने होते, म्हणून आपण तो विद्यार्थी आहे, तर तिथं तो मुलगा आहे, पुरुषवाचक आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे. तर इथं काय? ही आहे, तो विद्यार्थी आहे, ही इज अ स्टुडंट. इथं आर्टिकल वापरायचं आहे आपल्याला. तो एकवचनी विद्यार्थी आहे, म्हणजे तो जो काही असेल तो एकवचन असेल तर आपण त्याला ही इज अ स्टुडंट असं म्हणतो. ठीक आहे. आता त्याच्या पुढचं जे वाक्य आहे, मांजरीला इजा करू नका, हे कुठल्या प्रकारचं वाक्य आहे? हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञाच आहे ही सुद्धा. करू नका असं सांगितलेलं आहे. करू नका. फक्त हे अशा पद्धतीचे जे वाक्य आहे तर ते निगेटिव्ह वाक्य म्हणून आपण ओळखतो. त्यालाच आपण डू नॉट किंवा नॉट यापासून सुरू होणारे वाक्य. मग आपल्याला आता मांजरीला इजा करू नका असं म्हणायचे, तर आपल्याला डोंट किंवा डू नॉट है ना, DONT डोंट. आता इजा करणारा शब्द काय? हर्ट. क्रिया आहे ही. हर्ट म्हणजे इजा करणे किंवा होणे. डोंट हर्ट द कॅट. ठीक आहे. त्या मांजरीला किंवा इथं द किंवा अ दोन पैकी कोणतंही आर्टिकल येऊ शकतं. डोंट हर्ट अ कॅट. स्टॉप.